नमस्कार, मी सुनील कातरे. महाराष्ट्र 36 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. विधानसभा निवडणुकीचा बिगुल सगळीकडे महाराष्ट्रामध्ये वाजू लागलेला आहे. एकीकडे पाहायला गेलं तर उरण आणि पनवेल विधानसभा मतदारसंघाकडे महाराष्ट्रातल्या 5 आकर्षक मतदारसंघामध्ये 5वा मानला जातो. आपल्यासोबत आहेत शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील सर आहेत. एकीकडे पाहायला गेलं तर राजकीय रणधुमाळीमध्ये नेमकं काय चाललेलं आहे, कशी प्रतिक्रिया, लोकांकडून काय अपेक्षा आहेत, सर तुमच्याकडे येतो. कसं पाहता, राजकारणाच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे, प्रलंबित प्रश्नांवर खरं तर जोर पडत आहे आणि या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता? पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं ही निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं मी वाटचाल करतोय आणि हे करत असताना गेले 20-22 दिवसामध्ये जनतेमध्ये फिरल्यानंतर, जनतेबरोबर संपर्क झाल्यानंतर निश्चितपणानं एक गोष्ट दिसून येते की प्रचंड नाराजी या ठिकाणी विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संदर्भात आहे. प्रदीर्घ अशी 15 वर्षाची कारकीर्द आमदारकीची मिळाल्यानंतर हा मतदारसंघ अगदी मूलभूत सोयींसाठी झगडतोय. रस्ते, वीज, पाणी, गटर्स या मूलभूत सोयी देखील या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत. पाण्याच्या नावानं संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये वाणवा आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे विचार करण्यापर्यंत या ठिकाणी परिस्थिती आहे. आणि ज्या पद्धतीनं आमदारकीची 3री टर्म संपायला फक्त 26 दिवस राहिले असताना आपण बघितलं तर आमदारांनी या मतदारसंघाला वाऱ्यावर सोडून दिलेलं दिसतंय. केंद्राची, राज्याची सत्ता, महानगरपालिका साथीला आमदारकी हे सारं असूनही या मतदारसंघामध्ये कुठलं काम झालंय असं दिसत नाही. सर, एकीकडे पाहायला गेलं तर डेव्हलपमेंट झाल्यानंतर शहरी भाग वाढलेला आहे. मतदार राजामध्ये देखील 43,000% 43,000 मतदान वाढलेले आहेत. या सगळ्या गोष्टींकडे पाहता ग्रामीण भाग आणि शहरी भाग यामध्ये खरं तर खलबतं वेगळे चालू आहेत. कसं पाहताय सगळीकडे? निश्चितपणानं तो विषय तर असणारच आहे, पण मी शहरी भागाचीच गोष्ट करतोय. आत्ता जी चर्चा करतोय ती अतिशय दयनीय आहे. अनेक समस्यांनी हा मतदारसंघ ग्रासलेला आहे. प्रॉपर्टी टॅक्सचं भरभक्कम ओझं या ठिकाणच्या नागरिकाच्या डोक्यावर प्रशांत ठाकूर आणि महानगरपालिकेनं ठेवलेला आहे. खरं तर त्यांच्या महानगरपालिकेच्या जाहीरनाम्यामध्ये 5 वर्ष कर लावणार नाही म्हणून वचन होतं, पण आता मात्र जो कोणी प्रॉपर्टी टॅक्सच्या वसुलीला विरोध करेल त्याच्यावर FIR करा आणि त्याला अटक करा, ही त्यांची भूमिका आहे. नव्या मुंबई महानगरपालिकेपेक्षाही 17% जास्त कराची आकारणी केलेली आहे. आपण बघायला गेलं तर नवी मुंबई महानगरपालिका ही देशातली 2 नंबरची सर्वात स्वच्छ आणि सुंदर महानगरपालिका आहे. आणि ड वर्गात असलेली पनवेल महापालिका साऱ्या समस्यांशी झुंजते. मात्र कराचा बोजा नव्या मुंबईपेक्षा 17% जास्त. म्हणायचं झालं कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे श्यामभट्टाची तट्टाणी अशी अवस्था या ठिकाणी आहे. सर, विकासाच्या दृष्टिकोनाने पाहिलं तर शहराचं नियोजन करताना एकीकडे पाहायला गेलं तर MIDC लगतचा जो तळोजा नोडचा विभाग आहे त्याच्यासोबतच प्रदूषणाचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, असा विखळा घातलेला आहे. परंतु या वारंवार निवडणुकीच्या ऐन टायमिंगवर त्यांना BJP आणि इतर सत्ताधारी पक्षांना देखील माहिती आहे की या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला जाईल, आपल्यावर याचं सगळं होणार. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता? नाही, प्रदूषण आहे, त्याबरोबर वाहतूक कोंडी आहे, या ठिकाणी तरुणांची बेकारी आहे. म्हणजे परिस्थिती अशी आहे की अनेक घरांमध्ये वडील रिटायर पेन्शनर आहेत आणि मुलगा बेकार आहे. या साऱ्या परिस्थितीला कुठंतरी व्यवस्थितरित्या नियोजन करून इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट, एकत्रित विकास झाला पाहिजे. रस्ता, वीज, पाणी या पायाभूत सुविधा तर आहेतच, पण या ठिकाणी राहणाऱ्या माणसाचा विकास झाला पाहिजे आणि त्या दृष्टीनं नियोजन असलं पाहिजे. पण ह्याचा कुठेही लवलेश दिसत नाही. महिलांच्या जवळजवळ 7,500 बचत गटांची निर्मिती करत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून आम्ही मंडळी महिलांना रोजगार देण्याच्या दिशेनं पाऊल टाकलेलं आहे. आमदारांचं मात्र या गोष्टीकडे सपशेल दुर्लक्ष दिसतं. ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे,
त्यांना विरंगुळ्याचं किंवा विसाव्याचं ठिकाणं नाही, काही उपक्रम नाहीत, अशी परिस्थिती आहे. म्हणजे कुठलाही घटक सुखी समाधानी नाही. या ठिकाणी खरं तर कॉस्मोपॉलिटन वस्ती असल्यामुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून CBSEच्या शाळा शहरांमध्ये निर्माण होणं गरजेचं होतं. त्या दृष्टीनं पावलं नाहीत. आरोग्याची व्यवस्था, एक उपजिल्हा रुग्णालय सोडलं पनवेलचं तर कुठल्या शहरात दिसत नाही. कणबोलीमध्ये महिला आणि मुलांसाठी MGMचं आत रुग्णालय आहे. कामोठा जंक्शनला त्या ठिकाणी MGMचंच चॅरिटेबल हॉस्पिटल आहे. हे सोडलं तर आरोग्याची सुविधा नाही आहे. ज्या बाबतीत आपण आपला विचारच करायचा झाला तर या महानगरपालिकेची तुलना अतिशय मागासलेल्या अशा भिवंडी, उल्हासनगर, KDMC या महापालिकेबरोबर व्हायला लागलेली आहे. माझ्या डोळ्यासमोर आहे की तुलना व्हायचीच असेल तर ती नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महापालिकेची झाली पाहिजे. त्या दिशेनं नियोजन करणं गरजेचं आहे. सर, पाहायला गेलं तर शेतकरी कामगार पक्ष 5 असे कोणते प्रमुख बदल करून दाखवेल? सत्ता हाती मिळाल्यानंतर काही ध्येय, काही प्लॅन ऑफ ऍक्शन का बनवलेला असेल, या सगळ्या कोणत्या महत्वाच्या 5 गोष्टींना तुम्ही अधोरेखित कराल? प्रथमतः नागरिकांच्या डोक्यावर जे कराचं ओझं आहे ते ओझं पहिल्या 5-6 महिन्यामध्येच मला हटवायचं आहे. अतिरिक्त कर जो लावलेला आहे तो कमी करून डोक्यावरचं ओझं कमरेवर आणायचं आहे. शास्ती रद्द करायची आहे. पाणी पुरवठ्याचं वितरण सुधारायचं आहे आणि महिलांना तसल्ली द्यायचा प्रयत्न करायचा आहे. त्या सोबतीनंच या ठिकाणी तरुणांच्या हाताला रोजगार देणं, महिलांना बचत गटांच्या माध्यमातून रोजगार देऊन त्यांचं आयुर्मान उंचावणं, शिक्षणाच्या सुविधा उभ्या करणं, आरोग्याच्या सुविधा उभारणं हे माझ्या प्रायोरिटीवर असणार आहेत. सुंदर आणि स्वच्छ शहरं असावीत या दृष्टीनं रस्त्यांचं जाळं नीटनेटकं असेल, स्वच्छता 2 वेळेला कंपल्सरी होईल हे असायला हवं. सामाजिकदृष्ट्या या ठिकाणी काम करत असताना व्यवस्थितरित्या वातावरण असावं. माझ्या माता भगिनी संध्याकाळी उद्यानात किंवा मैदानात आपल्या मुलांना खेळायला घेऊन बसल्या पाहिजेत. असं निर्मळ वातावरण आपल्याला करता आलं पाहिजे. युवकांच्या हाताला काम, महिलांच्या हाताला काम हे उद्दिष्ट समोर जरूर असणार आहे. त्याचसोबत प्रदूषण कमी करणं, वाहतूक कोंडी कमी करणं आणि हा परिसर पर्यावरणदृष्ट्या चांगलं काम करून समृद्ध बनवणं हे माझं उद्दिष्ट असणार. नक्कीच सर, पाहायला गेलं तर मतदार राजाला काय आव्हान कराल? या सगळ्या पेचातून, या सगळ्या मूलभूत संविधानाच्या जो पेच आहे त्यातून निघण्यासाठी कोणता मार्ग आणि काय आव्हान कराल? मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून मतदार राजाला विनंती करेन की आपण 15 वर्षाची प्रदीर्घ काळाची संधी प्रशांत ठाकूर यांना दिलेली होती, पण त्यांनी त्या संधीचं मातेरं केलेलं आहे. त्या सोबतीनं नागरिकांच्या आयुष्याचं देखील मातेरं करण्याचं काम केलेलं आहे. आपल्याला संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जो मतदानाचा मूलभूत अधिकार दिलेला आहे, या देशाच्या पंतप्रधानांना एकच मत आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एकच मत आहे, उद्या सेलिब्रिटी म्हणून अमिताभ गेले, सचिन तेंडुलकर गेले, एकच मत आहे, अदानी अंबानी मताला गेले, एकच मत आहे. तद्वत आपल्याला एक मत आहे. त्या एक मताचा चोख वापर करत ह्या मताची ताकद टाकून द्या आणि या मतदारसंघामध्ये मतदारसंघाच्या हिताच्या दृष्टीनं, विकासाच्या दृष्टीनं बदल घडवा हे आवाहन मी मतदारांना करेन. सर, नक्कीच एकीकडे मतदार राजाला जागृत करण्यासाठी मतदार 5 ते 44 या पूर्ण विभागामध्ये पाहायला गेलं तर 2.5 लाख तब्बल महिला आहेत आणि एकीकडे पाहायला गेलं तर माझी लाडकी बहीण योजना याच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे प्रचाराचं माध्यम पुढे आलेलं आहे. तुम्ही कसं पाहता? खरंच ही लाडकी बहीण योजना सक्सेसफुल आहे का आणि कसं? लाडकी बहीण योजना जी आली ती निवडणुकी डोळ्यासमोर ठेवूनच आलेली आहे, पण या ठिकाणी आम्ही त्या योजनेला आंधळा विरोध न करता आमच्या कार्यकर्त्यांनी ज्या भगिनी त्याच्यामध्ये एलिजिबल आहेत त्यांचे अर्ज भरून घेण्याचं काम केलं. कारण शेवटी हा पैसा
तुमच्या आमच्या करातून गेलेला पैसा आहे, कुणाचा खाजगी पैसा नाही आहे. त्याच्यामुळे ह्या योजनेचा लाभ भगिनींना देण्यामध्येही आम्ही रोल केला. पण त्याचबरोबर माझं असं मत आहे की ज्या भगिनीला आपण महिन्याला 1500 द्यायला मागता ते द्या, आणखी वाढवा, पण तिच्या हाताला काम द्या, तिला सुरक्षितता द्या. सामाजिक सुरक्षितता तिला असली तर ती बाहेर जाऊन काम करू शकेल, आपल्या परिवाराला मदत करू शकेल. हे पहिल्यांदा बघितलं पाहिजे. तिला आत्मसन्मान दिला पाहिजे. आपण 1500 रुपये देतोय म्हणजे तिच्यावर उपकार करत नाही, तर त्याच साऱ्या मंडळांनी नागरिकांनी भरलेल्या करातून ही रक्कम जाते. त्याच्यामुळे ती सन्मानाने मिळाले पाहिजे. आणि त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं की वेगवेगळ्या योजना चांगल्या पद्धतीनं त्यांच्यासाठी राबवून त्यांना 1500 रुपयासाठी आर्थिक व्हायची वेळ येणार नाही, इतका आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला पाहिजे. नक्कीच आपण चर्चा केली. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील सर होते. सरांसोबत चर्चा केल्यानंतर अनेक प्रश्नांबद्दल आपल्याला माहिती मिळाली. नेमका आता मतदार राजा कोणाला कौल देणार आहे, निकाल कोणत्या बाजूने लागणार आहे, या सगळ्या गोष्टींवर पाहणं खरं गरजेचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अर्षद सोबत सुनील कातारे, महाराष्ट्र न्यूज 36.